नमस्कार. आज ना आहे रविवार आणि रविवारचं माझं दर 8-15 दिवसाचं एक काम ठरलेलं आहे की आंघोळीच्या आधी सगळ्या झाडांना खत द्यायचं, पाणी किंवा त्याची काही पानं वगैरे असतील ते बघायची. आणि म्हणूनच मी ना आत्ताशी 5-6 झाडं लावली आहेत. ती जर चांगली पुढं गेली, सर्वाईव्ह केलं त्यांनी, जगली, तर मग आपण अजून वाढवूया. कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणचं वातावरण, ऊन येण्याची पद्धत हे माहिती नसतं, पण रिझल्ट छान आहे. तुळस तर एकदम, आता तुम्हाला इथून दिसत असेल, खूपच सुंदर तुळस हे झाली आहे. पण आपल्याला तुळशीला रविवारी काही हात लावायचा नसतो, म्हणजे खत पाणी घालायचं नसतं. आता हा मोगरा दिसतोय का तुम्हाला, थोडासा दिसत असेल, याला पण पहिली फुलं येऊन गेली आणि आता दुसरी मस्त अशी फुलं आलेली, कळ्या आलेल्या आहेत. शेजारीच मी एक गुलाबाची काडी लावलेली आहे, पण ती काही टिकत नाहीये, म्हणजे असा गुलाब टिकत नाहीये. जो दुसऱ्याच्या झाडाचा आपण तोडून आणतो ना, तो टिकत नाहीये, तो वाळतोय. बघूया आता ह्याला येतंय का नाही पान, पण असा वाळलाय तो, आता काढून टाकला. आता ह्यांना आपण सगळी माती भुसभुशी करून घेऊया, कारण त्याशिवाय ना खत घालून काहीच उपयोग नसतो. आणि मी पण झाडांबद्दल आत्ता बरंचसं शिकत आहे की कशी झाडं जगवायची. नाही तर माझ्याकडं ना तुळस सोडली तर काहीच नसायचं. तुळससुद्धा बऱ्याच वेळा माझी हे झाली, काय म्हणतात त्याला, गेली, आणि मग वाईट वाटतं. पण यावेळेस मी सगळं नर्सरीमध्ये विचारून शिकून आलेली आहे आणि ठरवलं आहे आपल्याकडे भले 4 झाडं असू दे, पण ती कशी नीट जगली पाहिजेत. कारण वाईट वाटतं, अगदी झाडं म्हणजे आपल्या मुलांसारखी असतात. जसं आपण त्यांना छान प्रेम देतो आणि वाढवतो. आता या मोगऱ्याला सुद्धा नवीन पालवी फुटली आहे ना, मला खूप जास्त आनंद झालेला आहे. एकच काम करायला लागतंय झाडांना, एवढं मला कळलंय की याची माती वेळोवेळी अशी भुसभुशीत करून घ्यावी लागते. आणि खत पाणी जर व्यवस्थित दिलं तर काही झाडांना हानी पोचत नाहीये. आणि बेला सरक. आणि म्हणूनच माझा आता हा प्रयत्न चालू आहे की आपल्याला जितकी जमेल तेवढी काळजी घ्यायची आणि पावसाळ्यामध्ये चांगली चांगली झाडं वाढवायची. आता मी हे जे आणलेलं आहे ना, वेरमी काय लिहिलंय, कंपोस्ट, छान आहे बघा. हे इको फ्रेंडली आहे. आणि दर एक 8-15 दिवसाला त्यांनी सांगितलंय 2 चमचे घाला. मग आता त्या पद्धतीने आपण घालूया. आणि पुन्हा मग ती जी माती आहे ती आपल्याला पुन्हा थोडीशी एकसारखी करून हलवायची आहे. खूप सुद्धा खत घालायचं नाही, कारण झाडाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घालायचं, नाहीतर झाडांना हानी सुद्धा पोचू शकते. सगळं मापात असेल ना तर मग छान वाटतं. दर रविवारी मी न चुकता बसतेच माझ्या झाडांपाशी आणि त्यांना काय हवं काय नको त्यांच्याशी मी अगदी बोलते सुद्धा, म्हणजे ती छान वाढतात. आता मोगऱ्याला मी 8 दिवसापूर्वीच म्हटलेलं, एकदाच फुलं दिलीस, असं बोलायचं. झाडांशी सुद्धा आपण बोलायचं. तशी आवड मला पहिल्यापासूनच आहे, पण जागा किंवा माती असं कधी मिळालं नव्हतं. पण आता नाही, आता मी ते खूप छान पद्धतीनं जगवत आहे. तर चला, आता मोगऱ्याचं करून झालं, आता पुढच्या झाडाचं करते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. पोळी म्हणजे चपाती, त्यानंतर मटर पनीर आणि पापड, गाजराची कोशिंबीर आणि ताक, असं छान असं जेवण आहे. मटर पनीर दाखवते तुम्हाला. डायरेक्ट कुकरला केलं. सध्या गॅससाठी माझा प्रयत्न असतो, म्हणजे नेहमीच मी कुकरमध्ये भाज्या करते. हे बघा, मटर पनीर, छान असा जिरा राईस केलेला आहे. हा जिरा राईस, ही गाजराची कोशिंबीर, आणि असा आम्ही आता जेवतो. ओवी, चला जेवा. ओवी इकडे. तर चला आम्ही जेवतो, तुम्ही पण या जेवायला. तुम्ही आज जेवणामध्ये काय काय केलंय कुणी नक्की सांगा. बाय. काल दुपारी तुम्हाला जेवण दाखवताना भेटले, त्याच्यावर आत्ताच भेटते. आणि आत्ता आपल्या त्या व्हिडिओ वगैरे झालेला आहे, त्यामुळं माझं एवढं छान आवरलेलं आहे. मी दररोज आवरताना, दिसतंय तुम्हाला? हां, मी दररोज आवरताना कोणते प्रोडक्ट वापरते, म्हणजे क्रीम असेल, काजळ असेल, लिपस्टिक असेल, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मला नक्की सांगा. कारण डेली मात्र अगदी कमी खर्चामध्ये मी कोणते प्रोडक्ट वापरते हे मी तुमच्याबरोबर शेअर करेन. डार्क सर्कल किंवा स्पॉट्स, पिंपल हे प्रत्येकालाच असतं. मात्र मला टचवूड की पिंपल कधीही लहानपणापासून आत्तापर्यंत क्वचित कधीतरी एखादा येतो 4-6 महिन्यातून,
नाहीतर स्किन ही अशी आहे बघा, कधीही आमच्या म्हणजे माझ्या स्किनवर काही नसतं, थोडे काळे हलके तीळ वाटतात. म्हणून मग मी ते झाकण्यासाठी काय वापरते हे तुम्हाला मी तुमची जर इच्छा असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. आता बऱ्याच जणांना माझे ड्रेसेस आवडतात, तर आज मी स्लीवलेस वेअर केलेला आहे, आत्ता ओढणी काढलेली आहे. जर तुम्हाला हा ड्रेस हवा असेल तर मी टॅग प्रॉडक्टमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करते. उन्हाळ्यासाठी खूप खास आहे बघा, कापड छान आहे आणि कलरफुल आहे. मी जरा आत जाते म्हणजे तुम्हाला दिसेल. कलरफुल ड्रेस आहे, एकदम खूपच छान दिसत आहे. थोडा ट्रायपॉडला लावते मी. आज याचा ना शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे, तर तुम्हाला बघायचं असेल तर अवश्य बघा. हे बघू शकता तुम्ही, अतिशय पातळ म्हणजे ट्रान्सपरंट नाही बरं का, आतलं काही दिसत नाही आहे ना, आणि खूपच छान आहे. जर हवा असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ याचा बघा. आणि बाकी म्हणाल तर सगळं आवरून झालेलं आहे. बेला इथं झोपलेली आहे. ओवीला मला घरात काम असल्यामुळं अखिलेश दवाखान्यात घेऊन गेलेला आहे. आणि काल मी सगळ्या झाडांना खतं वगैरे घातली, छानपैकी आवरलं. आज ओवीची परीक्षा होती त्यामुळे रात्री तिचा अभ्यास घेतला. आणि रात्री मला वाटते नाही, मी केळ्याची भाजी अजून केली नाही कारण तुम्हाला दाखवायची आहे. रात्री मी फक्त मसाले भात केला होता कारण काल सकाळी तुम्हाला जे जेवण दाखवलं त्यातलं बरंचसं जेवण शिल्लक होतं. आत्ता बघा 11 वाजलेले आहेत. देवपूजा, घरातलं सगळं टोटल काम झालंय. आपल्या इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनेलवरचा व्हिडिओ पण झालाय. मला काल एक प्रश्न आला बरं का, की ताई तुम्ही स्वामींचे व्हिडिओ करायचात आणि आता हे काय चालू केलंय. तर ताई मैत्रिणी ज्या कोणी बघत आहात, हे आपलं सेकंड चॅनेल आहे सुनेत्राज लाईफस्टाईल, आणि ते आपलं इंडियन मॉम सुनेत्रा चॅनेल आहे. दुसरी एक ताई मला काल म्हणाली की तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन कष्ट करायला लागत नाही, ते बरं तुमचं यूट्यूबमुळं भागतं. तर त्या ताईंना पण मी सांगेन की बाहेर जाऊन कष्ट असतील, घरातले कष्ट असतील, हॉटेल व्यवसाय असेल. हॉटेल म्हणजे अगदी 4x4चा आमचा एक छोटासा गाळा होता, तिथे 100-100, 50-50 वडापाव तळायचे असतील, डोसे तळायचे असतील, कच्ची दाबेली असेल. खरं तर त्या मला गोष्टी सांगायच्या नाही आहेत, पण कमेंट आहे बघा, कालच्या व्हिडिओ खाली कमेंट आहे. ते करणं, मेसचे डबे करणं, वेळेला मी स्वयंपाकाच्या कामाला सुद्धा जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं कोणतंच काम नाही जे मी केलेलं नाही. त्यामुळं कष्टाला न घाबरणारी मी आहे. यूट्यूबकडून मिळतं असं जर तुम्ही म्हणत असाल, खाली राग म्हणू नका लिहिलं होतं त्यांनी, पण तरी पण मी त्या ताईंनाच नाही प्रत्येक ताईंना सांगते की यूट्यूब जर इतकं सोपं असेल ताईंनो मैत्रिणींनो, तर तुम्ही चॅनेल उघडा, चॅनेल खोला, त्याच्यावर कॉन्फिडन्सली बोला, त्याच्यावर व्हिडिओ टाका. ते चॅनेल मॉनिटाईज व्हायला किंवा त्यातून 4 पैसे मिळायला वर्षानुवर्ष जातात, असे सहज मिळत नाहीत. ज्यांना प्रमोशन वगैरे मिळतात चॅनेलवर त्यांना भरपूर पैसा मिळतो, पण माझ्या चॅनेलला अजून मला कोणतेही प्रमोशन मिळत नाहीत, तुम्ही बघताय. त्यामुळे आणि मी फक्त यूट्यूब चॅनेलवर अवलंबून नाही, मी बिझनेसही करते. हे पण मला त्या ताईंना आणि इतर ताईंना बघताना गैरसमज होतो आणि बोलायला सोपं वाटतं. एखाद्याबद्दल मी जर असं बोलले, अरे बँकेत तर जॉब करती, दिवसभर खुर्चीवर बसायचं असतं, तसं नाही. त्यांना मेंदू, डोळे, डोकं सगळं शांत ठेवून दिवस दिवस व्यवहार सांभाळावे लागतात. एखादी डॉक्टर असेल तर तिच्या हातामध्ये पेशंटचा जीव असतो. म्हणजे पैसा दिसतो, राहणीमान दिसतं, पण त्यामागचे कष्ट कोणालाच का दिसत नाहीत. एखादी महिला जर रिक्षा चालवत असेल तर तिला मुलं बाळं सगळं विसरून ती रिक्षा चालवावी लागती. एखादी महिला शेतात भांगलत असेल तर तिला ऊन पाऊस याचा विचार न करता शेती करावी लागते. महिला एखादी स्वयंपाकाची कामं करत असेल तर तिला घरातला स्वयंपाक करून 10 ठिकाणची स्वयंपाकाची कामं करावी लागतात. भांडी धुणं कुणी करत असेल तरीही तेच आहे, घरातलं आवरून या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून प्रत्येक महिलेच्या, तिचं क्षेत्र कोणतंही असू दे, तिच्या कष्टाची किंमत करा. मला तर आहे बघा, मी कुठल्याही साध्या कापड दुकानात जरी गेले तरी मी 3 ते 4च्या वर ड्रेस कधी त्यांना लोकांना काढायला सांगत नाही, कारण कष्ट उगाच 10 ठिकाणी फिरायचं, 10 ठिकाणी खरेदी असा माझा स्वभाव नाही. माझ्या प्रत्येक लोकांना हे माहिती आहे, मी कधीही असल्या गोष्टी करत नाही. कुठंही गेले तरी त्या माणसाच्या कष्टाची जाण ठेवते. त्यामुळं तुम्ही पण असे कमेंट करताना
थोडासा विचार करा. मला माहिती आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्यावर भरपूर प्रेम करणारे आहेत, पण एखादा कमेंट असा असतो जो आपल्याला मन दुखवतो. जसं बाकीच्या कमेंटमुळं मला खूप आनंद होतो, तशा या एखाद्या कमेंटमुळे मन सुद्धा दुखतं की यूट्यूब आहे म्हणून बरे. अरे यूट्यूबमध्ये किमान आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायला 5-5, 10-10 वर्ष एकेकाला जातात आणि मलाही गेलेत. असं नाही की मी आज चॅनल काढले आणि उद्यापासून माझं चॅनल लगेच ग्रो झाले, असं नसतं. प्रत्येक गोष्टीला कष्ट असतात, एवढं लक्षात घ्या. आणि प्रत्येकाची, माझीच नाही, तुम्ही सुद्धा घरकाम जरी करत असाल तरी मला त्याची कदर आहे, मला त्याची जाणीव आहे. कारण मी या सगळ्यातनं गेलेली आहे. वयाच्या 17व्या वर्षापासून मी काम करत आहे, ते आत्तापर्यंत मी काम करत आहे. म्हणजे किमान मी 23 वर्ष झाले काम करत आहे. त्यामुळे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही की कुठल्या क्षेत्रात. अगदी दवाखान्यात काम केलंय, माझं स्वतःचं पार्लर होतं. मी माझी जर बॅक स्टोरी सांगायला लागले तर तुम्ही म्हणाल असं एक काम नाहीये जे मी केलं नाहीये चांगलं, लक्षात घ्या. त्यामुळं बोलताना विचार करा. बरं चला, उद्या जर तुम्हाला, त्यामुळं प्रत्येकाच्या क्षेत्राची किंमत करा. यूट्यूब म्हणजे काय, यांना बरं आहे नुसतं व्हिडिओ करायचा असं नसतं, लक्षात घ्या. तुम्ही सुरू करा. ज्यांना कुणाला वाटतं की नाही की यूट्यूब म्हणजे काय, तर त्यांनी सुरू करा. सक्सेस मिळवून दाखवा. रोजचे डेली न चुकता व्हिडिओ करून दाखवा आणि खरंच सगळ्यांनी पुढे जावा. मी तर म्हणते सगळ्यांनी पुढे जावा, सगळ्यांना यश येऊ दे आणि प्रत्येक स्त्रीच्या कष्टाची जाणीव ठेवा. आज स्त्री अगदी एरोप्लेन चालवण्यापासून रिक्षा चालवण्यापर्यंत सगळं करते. कुठलंही क्षेत्र, पेट्रोल पंपावर पण तुम्हाला लेडीज दिसतात. कुठलंच क्षेत्र नाहीये. पण जर आपण म्हणू ना काय तिला काम आहे, उभी राहतीन पेट्रोल गाडीत सोडती, तसं नसतं. त्याच्या मागं पण अनेक कष्ट असतात जे आपल्याला दिसत नसतात. बरोबर आहे ना? तर चला, श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुम्ही म्हणाल निगेटिव्ह कमेंटकडे दुर्लक्ष कर, तर मी हा कमेंट निगेटिव्ह म्हणून घेतलाच नाहीये. मला फक्त सगळ्यांना समजून सांगायचंय की कुणाच्याही कष्टाला कमी समजू नका. कारण ज्याचे त्याचं नशीब असतं. कोणाची बुद्धी एवढी छान असते की त्यांना महिन्याचं पॅकेज 10-10 लाख रुपये सुद्धा असतं, पण त्याच्यासाठी त्यांनी तेवढा अभ्यास केलेला असतो, तेवढं शिक्षण असतं, तेवढा त्यांच्या आईवडिलांनी खर्च केलेला असतो, म्हणून जाऊन त्यांना तेवढं पॅकेज असतं. नशिबाचा आणि कष्टाचा भाग आहे मैत्रिणींनो, बाकी काही नाही. चला, श्री स्वामी समर्थ. उद्या नवीन ब्लॉग सोबत तुम्हाला भेटेल.